मुंबईत पाऊस आणि प्रशासनाच्या सुस्त कारभारानं आणखी एक बळी घेतलाय। मीरा भाईंदरमध्ये झाड अंगावर कोसळून गंभीर झालेल्या तरुणाचा शुक्रवारी मृत्यू झाला। त्यामुळे मुंबई आणि परिसरात मागील 4 दिवसातील मृतांची संख्या आता 3 वर पोहोचली आहे। मुंबईत पावसाचा तिसरा बळी। मीरा भाईंदरमध्ये तरुणाचा मृत्यू। नारळाचं झाड अंगावर कोसळलं। उपचारादरम्यान तरुण दगावला। चेंबूर भागात 30 जूनला भलं मोठं झाड स्कूल बसवर पडल्यानं एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। या घटनेत तब्बल 10 विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते, तर गुरुवारी मॅनहोलमध्ये पडून असलम शेख नावाच्या 53 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला होता। या घटना ताज्या असतानाच मीरा भाईंदरमध्ये राई गावातील 35 वर्षीय तरुणाचा झाड कोसळून मृत्यू झालाय। राहुल पाटील असं या तरुणाचं नाव असून बुधवारी दुचाकीवरून जात असताना भलं मोठं नारळाचं झाड कोसळल्यानं त्याच्या मानेला जोरदार फटका बसला होता। शुक्रवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। 2 दिवसांपूर्वीच मुंबईतल्या चेंबूरमध्ये झाड कोसळून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला। ही घटना ताजी असतानाच पुन्हा झाड कोसळून एकाचा बळी गेलाय। या घटनेवरून अपघाताचं सत्र सुरू असल्याचं दिसून येत आहे। मीरा भाईंदरच्या या घटनेवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू मीरा भाईंदर महापालिकेवर त्यांनी निशाणा साधलाय, तर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा या घटनेवरून महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर टीकास्त्र डागलंय। आज अचानकपणे हे झाड का पडलं, ते झाड पडण्याच्या अवस्थेत होतं का, त्याची तक्रार मीरा भाईंदर महापालिकेकडे केली होती का, ती केली होती आणि ते कापलं गेलं नव्हतं का, आणि आज एकाचं ज्या पद्धतीने त्या ठिकाणी अंगावरती पडून जी दुर्घटना घडलेली आहे याची सगळी चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी अंती दोषीवरती कारवाई झाली। अधिकाऱ्यांना लाज वाटत नाही, पण या अधिकाऱ्यांना जो पगार दिला जातो तो तुमच्या माझ्या करातून दिला जातो। त्या अधिकाऱ्याच्या वतीने मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेची माफी मागतो। पहिल्याच पावसानं मुंबई आणि परिसरात धोके समोर आणले आहेत, त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील महापालिकांनी वेळीच अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे। अन्यथा महापालिका प्रशासन सुस्त आणि मुंबईकरांचं मरण स्वस्त असंच म्हणण्याची वेळ नागरिकांवर येईल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।